श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे नामकरणी गुरुभक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी. पर्जन्य येता पुढारा जैसा येतो सूचना वारा, तैसे तुझे दैन्यहरा ऐकसी गुरुचरित्र कथन भेद. ऐसे चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारोन, एक चित्त करुणी मन ऐक शिष्या नामधारका. कृष्णा वेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु पर्यैसा. गौप्य रूप असती गुरु ठाव असे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरू चतुर्मास येणे परी. सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहले महिमान. ऐकोनी सिद्धांचे वचन नामधारक करी नमन, परमात्मा श्री गुरु राणा का रहावे गौप्य रूपे. त्यासी काय असे तपस भिक्षा मागणे काय हर्ष, संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा. ऐकवत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका, आणिक सांगेन ऐका दत्तात्रेय तैसाची. दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुक रूपी असे दिसती, भक्तजनानुग्रहार्थी तीर्थयात्रे हिंडतसे. अनुपम तीर्थे भूमीवरी असती गौप्य अपरंपरी. श्री गुरुमूर्ती प्रीती करी प्रकटले भक्ता लागी. भक्त जनो उपकारार्थ तीर्थे हिंडे श्री गुरुनाथ. गौप्य भावया कारणार्थ समस्त येऊनी मागती वर. लपविता दिनकरासी केवी लपे तेजोराशी. कस्तुरी ठेविता जतनेसी वास केवी गौप्य होय. आणिक सांगेन तुझ साक्षी गुण कैसा कल्पवृक्षी. जेथे राहे तया क्षितीसी कल्पिले फळ तेथे होय. या कारणे तया स्थानी प्रकटले गुरुमुनी. सांगेन तो विस्तारुनी एकचित्ते पर्यैसा. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत. शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वज्जना. अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण. अन्निक प्रमाण आचरण कर्ममारीरत होता. त्यासी जाहला एक सुत मूर्ख असे उपजत. दैववशे माता पिता मृत असमाधान होऊन या. वर्धता माता पित्या घरी बाळ वर्षे 7 जाहली केवळ. व्रतबंध करीती निश्चळ तया द्विजकुमरकासी. नये स्नान संध्या त्यासी गायत्री मंत्र पर्यैसी. वेद कैचा मूर्खासी पशु समान जाहला असे. जेथे सांगती अध्ययन जाऊन आपण शिकू म्हणे. तवन मात्र शिकताची क्षण सवेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीणचे विद्वज्जन निंदा करती सकळही जन. विप्रकुळी जन्मुन ऐसा मूर्ख उपजला असी. तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात. त्याचे पोटी कैसा केत उपजला असी दगडा परी. जळो जळो तुझे जिणे पित्याच्या नामा आणले उणे. पोटी बांधुनी पाषाण तळे विहिरी कान करिसी. जन्मोनिया संसारी वृथा जाहलासी सुकरापरी. तुझ गती यमपुरी अनाचारे वर्तसी. ज्यासी विद्या असे ऐका तोची मनुष्यामध्ये अधिका. जेवी द्रव्य असे निक्षेपिका तैसी विद्या पर्यैसा. ज्याचे हृदयी असे विद्या त्यासी अखिल भोग सदा. यशस्वी होय सुख संपदा. समस्तामध्ये पूज्यतोची श्रेष्ठ असे वये थोर. विद्याहीन अपूज्य नर अश्रेष्ठ असे एखादा नर. विद्या असता पूज्यमान ज्यासी नाही सहोदर. त्यासी विद्या बंधु भ्रातर. सकविका वंद्य होय नर. विद्या असे ऐशा गुणे एखादे समयी विदेशासी. जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी. विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत. त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळापाशी. एखाद राजाधिपतीसी समस्त वंदिती पर्यैसी. ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंतासी पूजा करी.
ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याच धन जाण. विद्या शिकावी याची कारण नेणता होय पशु समान. ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन. स्वामीनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान. नये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणत असे. ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेशी. जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा. परिहासके ते ब्राह्मण सांगता ती हासोन. होईल पुढे तुझ जनन तदी येईल तुझ विद्या. तुझ कैसा विद्याभ्यासू नर नव्हेसी तू साच पशु. भिक्षा मागुनी उदरपोस अरे मूर्खा कुलनाशका. ऐसे नाना परी नित्योत्तरेसी बोलती द्विज लोक त्यासी. वैराग्य धरुनी मानसी निघाला बाळ अरण्यासी. मनी झाला खेदे खिन्न म्हणे तजीन आपुला प्राण. समस्त करीती दूषण काय उपयोग जिबुनिया. जळो जळो आपुले जिणे पशु झालो विद्याहीन. आता वाचोनी काय कारण म्हणून निघाला वैराग्ये. भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी पर्ययसी. अन्नोदक नेवे उपवासी पातला निशी नैवशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता. तेथे पातला त्वरिता करी दर्शन तये वेळी. न करी स्नान संध्या देखा अपार करीत हे दुःखा. देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले तया वेळी. येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करुनी. अन्नोदक त्यजूनी बैसला तो द्विजकुमर. नभे काही स्वप्न त्याला आगुनी. म्हणून कोपे बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षसी आम्हासी. आक्रोशोनी तये वेळी शस्त्रे घेऊनिया प्रबळी. आपुली जिव्हा तात्काळी छेदून आहे देवी चरणी. जिव्हा वाहोनी आंबेसी मागुती म्हणे पर्ययसी. जरी तू मज उपेक्षिसी वाहीन शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी. स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त श्रोते जन. ऐक बाळा ब्रह्मचारी नको आक्रोशू आम्हावरी. असे कृष्णा पश्चिम तिरी त्वरित जाय तया जवळी. औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी. अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरवील. ऐसे स्वप्न तयासी जाहले अभिनव पर्ययसी. जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोनी. निघाला विप्रत्वरित पोहत गेला प्रवाहात. पैलतटा जाऊनी त्वरित देखता जाहला श्री गुरुसी. चरणावरी ठेवुनी माथा करी स्तोत्र अत्यंता. गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेळी. संतोषोनी गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती. ज्ञान जाहले त्वरिती जिव्हा आली तात्काळ. वेद शास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतःकरण पूर्ण जाहले तात्काळी. जैसा मानसरोवरास वायस जाता पर्ययस. जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमरा. चिंतामणी संपर्केसी सुवर्ण होय लोह कैसी. मृत्तिका पडता जांबू नदीसी सुवर्ण होय जेवी देखा. तैसे तया ब्राह्मणासी गुरुचरण होता स्पर्शी. आली अखिल विद्या त्यासी वेदशास्त्रादी तर्कभाषा. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरुमहिमा ऐसी ऐका. जे जे स्थानी वास देखा स्थान महिमा ऐसी असे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता होय मनोहर सकलाभीष्ट साधती. इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नरसिंह सरदपाख्याने सिद्ध नामधारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णनम मंद मती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तदशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी. सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाये माझे मन. कांक्षित होते अंतःकरण. कथामृत ऐकावया ध्यान लागले श्री गुरुचरणी. तृप्ती नव्हे अंतःकरणी. कथामृत संजीवनी आणिक निरोपावे दातारा. येणे परिसिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी. माथा लावुनी चरणासी कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी. सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली पर्ययसा. तुझ करिता आम्हासी चेतन जाहले पर्ययसी. गुरुचरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्येनी. प्रकट राहले म्हणोनी पुढे निघाले पर्ययसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत. श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर. प्रयाग समान तीर्थ थोर म्हणोनी राहिले पर्ययसा. कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जाण. पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम पर्ययसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाण. तीर्थे सती अगण्य म्हणोनी राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर. 5 नामे आहे तिथोर सांगेन ऐका एकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची ये संगा. प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर. अमरापुर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य. जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रत्यक्ष जाण कल्पतरू. देव असे अमरेश्वरू तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी. पंचनदी संगम थोरी तत्समान पर्ययसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे पर्ययसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे. पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन. शतगुण होय तयाहुन एक स्नाने पर्ययसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे. या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थ ख्याती जागरणी तया कृष्णा तटाकात. उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिममुखा. शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापदूर. औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे पर्येसी. एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्य तीर्थ. तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ. अनुपम्य असे भूमंडळी. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटितीर्थ पर्ययसा.
तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्तम नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने ऐके ऐसे सिद्धस्थान निके सकाभिष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णू साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तया स्थानी भक्त जन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट झाले जाणा असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु पर्ययसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षिण असे तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी बरो न मिळे पर्ययसी तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकपणे उदर भरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्रा मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करोनी ब्राह्मणासी आश्वासिती गुरुसंतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे ग्रहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ गुरुमूर्ती छेदिती तात्काळ टाकोन देती परिबळे गेले आपण संगमासी विप्र वनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदून कैसी टाकून दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोपवारी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजाण विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण पिपीलिकादी स्थूल जीवन समस्ता आहार पुरवीतसे आयुरन्नम प्रयच्छन्ति ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्तासी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले अर्धव भरवे बोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मींचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगणे पुढल्यावरी काय बोल आपुले दैव सतावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवणावरी बोल सांगे बोल ठेविसी अतिश्वरासी आपले आजव न विचारसी ग्रास हरितला म्हणसी अविद्या सागरी बुडोनी तो तारका मासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तोची तारील आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्र पर्ययसी काढोनी वेल शाखेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खनिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहला भुवसी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वरामा प्रसन्न झाले म्हणून या वेला छेदिले निदान लादले अमासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी
पूजा करीती बहुअसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी पर्ययसा श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु पर्ययसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल ऐसा वरला धोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु पायसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप वृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैसे तया घरी दैवे उणा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळिकासी जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वरे नांदती सिद्धमणे नामधारकासी श्री गुरु महिमा आहे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथासार ऐका श्रोते एकचित्ते इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंहोपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापूर महिमानं द्विज दैन्य हरणं नाम अष्टादशोऽध्यायः श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु।